राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। तर सोबतच उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये कैद झालंय। मात्र आज होणारी मतमोजणी ही पुढे ढकलल्यानं 21 डिसेंबरलाच निकाल लागेल। राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी ही पुढे ढकलल्याचा आदेश न्यायालयानं दिला। त्यानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। मात्र आता मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सूचना या निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत। मतपेट्या ठेवण्यात आलेल्या ठिकाणी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी आणि सुरक्षा उपकरण कार्यान्वित करण्याच्या सूचना या आयोगानं दिल्या आहेत। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकार न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकाल लवकर देखील लागू शकतो असं वक्तव्य हे मंत्री हसन मुश्रीफांनी केलं आहे। आपण जे काम केलेलं आहे आपण मनपूर्वक मी आभार मानतो। उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। कारण 21 तारखेला निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, पण आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्यानं हा गुन्हा दाखल झालाय। कळमनुरीमध्ये बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचं ते सांगितलेलं आहे। ईव्हीएमचं बटण दाबताना बांगर यांनी या महिलेला सूचना दिल्या आहेत। या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ हा देखील व्हायरल झाला। तर मतदान केंद्रामध्ये बांगर यांनी मोबाईलचा देखील वापर केल्यानं गुन्हा दाखल झालाय। हिंगोलीत झालेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संतोष बांगर यांना फटकारलंय। किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना सुनावलेलं आहे। एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देत आहेत वगैरे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। दरम्यान आमदार बांगर यांनी केलेल्या कृतीची भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। आमदार बांगर यांच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल असा विश्वास देखील आमदार मुटकुळे यांनी व्यक्त केलाय। तर लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही असं देखील मुटकुळे म्हणाले। जनतेला मी एक आव्हान करणार आहे की ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे। संतोष बांगरांनी स्वतः जाऊन मतदान केंद्रात जाऊन जी हरकत केली त्यावर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे। मी निवडणूक आयोग महाराष्ट्राचा त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। जळगावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावरती मंत्री रक्षा खडसे या पोलिसांवरती संतापल्या। पोलिसांनी भाजप उमेदवाराला केंद्रावरती अडवल्यामुळे त्यांनी हा संताप व्यक्त केलाय। दरम्यान रक्षा खडसे पोलिसांना जाब विचारत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावरती आले। त्यावेळी अशीच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप हा रक्षा खडसेंनी केलाय। तर खडसेंकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप हा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला। अलाउड नाहीच, हेच तुम्ही बघितलं पाहिजे। हेच तर आम्ही थांबवायला आलेलो आहे ना, हेच तर थांबवायला आलेलो आहे। हे जे सुरू हेच तर चुकीचं आहे ना। हे दमदाटी हा काय प्रकार चालू आहे? दमदाटीचाच प्रकार आहे ना। जर त्यांचे लोक जाऊन तिथे धमक्या देत असतील उमेदवारांना आणि हे सांगत असतील की याला बटन दाबा त्याला बटन दाबा, आम्ही हेच सांगतो की नियमाने काम करा तुम्ही। काही झालेलं नाही। त्यांचं घेतलं ते कोण होते? त्यांचं नाव आहे मतदार यादीमध्ये, त्यांनी आधार कार्ड दाखवलेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मतदान करू दिलेलं आहे। पण मग आता यांचा जर डाऊट असेल तर व्हेरीफाय करू परत। ओके, पण मग जर आधार कार्ड आहे जर बोगस नाही तर मग त्यांना ताब्यात काय घेण्यात आलेलं आहे? अरे बोगस नाही तर आता कुणी म्हटलंय यांच्यावर चौकशी करा। चौकशी करणं काम आहे का नाही बेसिक? दॅट्स ओके। किती जण आहे सर? अरे 2 जण आहे ना, काढले फोटो। चला। राज्यभरात काल
दरम्यान अनेक मतदान केंद्रावरती राडा झाला. अनेक ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पोस्ट केली आहे. हिंसाचाराला लोकशाहीत कोणतंही स्थान नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. तर अशा प्रकारचं वर्तन हे कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असं देखील अजितदादांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मतदानाची वेळ संपताच इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी नाकारल्यामुळे गारटकरांनी राष्ट्रवादीतून राजीनामा देत निवडणूक लढवत या ठिकाणी अजितदादांना आव्हान दिलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकडी मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय. विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवरती हल्ला करण्यासाठी आलेले गुंड हे सुनील तटकर यांनी पाठवले होते असा आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आम्हाला वारंवार गुंड म्हणणारे त्यांनीच हे षडयंत्र रचल्याचा आरोप देखील गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर केलाय. तर तुमच्या गुंडांना आमच्या कार्यकर्त्यांनी जशास तसं उत्तर दिलंय असा आरोप देखील गोगावलेंनी केलाय. तर चौकशीमधून सत्य समोर येईल असं देखील ते म्हणाले. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेंमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. शिर्डीत महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय. शोभा सुनील शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलाय. शोभा शिंदे या मतदान केंद्रावरती पोहोचण्या अगोदरच त्यांच्या नावानं मतदान झाल्याचा प्रकार हा समोर आलाय. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वागचौरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. मी मतदानला आले पण माझं मतदान झालं नाही, दुसरी बाई करून गेलेली. मागच्या बारीन बी असंच झालं होतं. फोन आला तर त्यांचं नाव नाही माहिती झालं म्हणे तुमचं मतदान झालेलं आहे. भंडाऱ्यात 40,000च्या रोकडसह दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मतदान केंद्राच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर इसमाच्या वाहनाच्या डिक्कीमध्ये ही रक्कम आढळून आल्याची माहिती ही भरारी पथकानं दिली आहे. सदर इसमाकडून जप्त केलेली रक्कम ही कोणाची आणि कशासाठी त्यानं जवळ बाळगली होती याचा आता पोलीस सध्या शोध घेत आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेता तर मगच निवडणुका घेताच कशाला असा सवाल हा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाला केला. तर देशातील सगळ्याच स्वायत्त संस्था या मर्यादा ओलांडून काम करतायत, त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जात असल्याची प्रतिक्रिया ही देखील त्यांनी दिली आहे. जनतेच्या विश्वासाला कुठंतरी तडा जात आहे याचं भान खऱ्या अर्थानं लोकशाही मानणाऱ्या या देशामध्ये या स्वायत्त संस्थांना कोणालाच राहिलेली नाही. ही खेदजनक बाब आहे. तुम्ही एका बाजूला निर्णय पुढे ढकलता निवडणुकीचा जाहीर करायचा, मग निवडणुका घेताच कशासाठी? भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये मतदान केंद्रावरील अधिकारी कमळाला मतदान करायला सांगत होता असा आरोप हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं केलाय. दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि फेरनिवडणूक घ्या अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यावेळी पोलीस, निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरच्या सांगोल्यात केवळ धनुष्यबाणाची हवा असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सगळ्या जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास शहाजी बापूंनी व्यक्त केलाय. तर मतमोजणी लांबल्यामुळे आता ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात येईल तिथे आमचे कार्यकर्ते हे पहारा देतील. इतकंच काय तर गरज पडल्यास झोपायला तिकडे जातील असं देखील शहाजी बापू म्हणतात. यावर्षी सांगोला नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होत आहे. जनतेनं उत्स्फूर्तपणे धनुष्यबाणाला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता एकतर्फी धनुष्यबाण निवडून आणायचा या ईर्षेनं कामाला लागलेला आहे. जागोजागी मतदान चांगल्या पद्धतीनं होत आहे. नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. मतदाना दिवशी नगरसेवक पदाचे उमेदवार संजय चव्हाण
यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. मतदान प्रक्रिया होत असताना व्यक्तिद्वेषाचा घडामोडी सहन झाल्या नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्याचं भाजप उमेदवार संजय चव्हाण यांनी सांगितलंय. व्यक्तिद्वेषाच्या स्थानिक प्रभागामध्ये चाललेल्या ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडी मला सहन न झाल्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. व्यक्तीमध्ये वाढत असलेली जी दरी आहे त्या दरीलाच मुळात कुठंतरी थांबवलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी निर्णय घेतला. नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावरती विषारी स्प्रेनं हल्ला करण्यात आलाय. किरण गोजरे यांच्यावरती हा स्प्रेनं हल्ला झालाय. मतदानानंतर वादातून झालेल्या हाणामारीमध्ये हा स्प्रे हल्ला करण्यात आलाय. या सगळ्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय. बीडमधील गेवरा येथील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या राड्यानंतर या एकूण प्रकरणामध्ये 50 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर पंडित आणि पवार कुटुंबियातील सदस्य हे एकमेकांमध्ये भिडलेले होते. याच प्रकरणामध्ये गेवराई पोलीस ठाण्यात पवार आणि पंडित यांच्यासह गटातील 22 जण आणि इतर अज्ञातांवरती गुन्हा नोंदवला आहे. बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावरती बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्यानं आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरात बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केलाय. बार्शी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्र क्रमांक 5 इथं हा प्रकार घडलाय. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदर्श अंकुश साठे याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. पलूस नगर परिषदेसाठी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या मतदारावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला. या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमने-सामने आले. यावेळी पोलिसांनी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून जाण्याची विनंती केली. पुण्यातील एक मतदार हा पलूस नगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा हा जुळला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला होता. येवल्यात उमेदवाराचे पैसे वाटताना समर्थक कार्यकर्त्याला नागरिकांनी पकडलं. कार्यकर्ता शिंदेच्या शिवसेनेचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. येवला इथल्या निवडणूक केंद्राच्या जवळ पैसे वाटप करण्याचा संशय व्यक्त केला जातोय. यावेळी नागरिकांना कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय आणि पैशांच्या पाकिटासह कार्यकर्त्याला पोलिसांच्या स्वाधीन देखील करण्यात आले. कोल्हापूर नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे नेते खर्डेकर चौकामध्ये एकत्र आले. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना पाहायला मिळाले. लातूरच्या औसामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील केबी हसीन उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरती राडा झालाय. मतदानासाठी पैसे का वाटतात असा सवाल विचारल्यानं एका नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर मतदान केंद्रावरती काही काळासाठी तणावाचं वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत पुढील प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पडली. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मतदान केंद्राच्या आतमध्ये जाण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान संपण्याच्या काही वेळ आधी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सावंतवाडीत बाचाबाची झाली होती. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांची गाडी अडवल्यानं ही सगळी बाचाबाची झाली. दरम्यान आमच्या बूथजवळ भाजप नेत्यांनी वेगानं गाडी नेल्याचं शिंदेच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतदान केंद्रावरती राडा झाला. बोगस मतदान करताना 4 जण पकडून दिल्यानं हा राडा झालाय. या सगळ्या प्रकारादरम्यान मतदान प्रतिनिधींनी बोगस मतदारांना चोप दिला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप झालाय. या प्रकरणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं. रोहिया शाळेतील मतदान केंद्रावरती बोटाला लावण्यात येणारी शाई ही पुसली जात असल्याचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केलाय. आणि या